कोकाटे यांचा राजीनामा होणार का याबाबतीत अतिशय महत्वाचं आहे. सध्या मी आहे 6व्या मजल्यावरती, अर्थात अजितदादा पवार यांच्या केबिनच्या परिसराबाहेर जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं लोक हे जमा झालेले आहे. साधारणपणे हे वातावरण कसं आहे ते आपण बघितलं तर हे उपमुख्यमंत्रींचं वित्त आणि नियोजन विभागाचं हे कार्यालय आहे. त्याचबरोबर इथे उपमुख्यमंत्रींच्या या कार्यालयामध्ये एक महत्वाची बैठक सध्या पार पडत आहे. या बैठकीमध्ये उपस्थित आहेत स्वतः माणिकराव कोकाटे, ज्यांच्या रमीच्या खेळामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागतोय का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या आहेत. या चर्चांदरम्यान जर आपण बघितलं आणखीन एक मुद्दा समोर आलेला होता, तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांची यापूर्वीची जी वक्तव्य आहेत ती सुद्धा विशेष चर्चेमध्ये होती. या सगळ्या गोष्टींवरती आज अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे. अजित पवारांसोबत या बैठकीमध्ये आहेत छगन भुजबळ आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती अतिशय महत्वाची म्हणावी लागेल. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आता थेट आपण जर बघितलं तर हा एक महत्वाचा राजीनामा आज होतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्याच